श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. हे पहा, आता 40 आली किंवा 30 आली. 30 आल्यानंतर कोणाला जवळच दिसत नाही. 40 आल्यानंतर प्रत्येकाच्या कंबर दुखते, कोणाचे हाडं दुखतात, कोणाच्या टाचा दुखतात. या सर्व समस्यापासून आपल्याला आता कायमची सुटका द्यायची आहे आणि आपल्याला निरोगी राहायचं आहे आणि कुठल्याही प्रकारचा आपल्याला त्रास होऊ नये यासाठी मी तुम्हाला आज मी चार गोष्टी आहेत त्या सांगत आहे. तर पहिली गोष्ट अशी आहे की कोणाचे पाय दुखतात का, कोणाचे हात दुखतात का, कोणाचे टाचा दुखतात, हाडं वगैरे सर्व दुखतात. तर हे काय, याचं कारण काय आहे? तर आपण सकाळी उठल्या आणि उठतो आपण त्यावेळेस आपण प्रथम चहा पितो. तर हे टाळलं पाहिजे. तर या चहा पिल्यानंतर आपल्या हाडं जे आहेत, आपले हाडं दुखतात, कोणाचे गुडघे दुखतात, तर ते आपल्या चहामुळे आपले पाय दुखत असतात. त्याच्यामुळे ते आपल्या कॅफेन जातं आपल्या शरीरामध्ये आणि हाडं आपल्याशी ठिसूळ होऊन जातात. ठिसूळ झाल्याने आपले हातपाय हे दुखत असतात, हाडं दुखत असतात. आणि दुसरं असं की आपण उभं राहतो स्वयंपाक वगैरे करण्यासाठी, आपल्या टाचा दुखतात. आपलं जे वजन जे असतं वाढलेलं ते आपल्या हाडांवर भार पडतो, कॅल्शियम कमी होतो. तर कॅल्शियम कमी झाल्यामुळे आपले हाडं दुखू शकतात. तर हे कॅल्शियम कमी कशामुळे होतं? चहामुळे होतं. तर आपण रोज दूध पिल्यानंतर आपण दुधामध्ये काय काय टाकायचं आहे, जे आपले डी जीवनसत्व आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे ते आपण ते नित्यनेमाने पिलं पाहिजे. तर आपण काय करायचं आहे, आपलं जे मखाना आहे, मखाना, बदाम, काजू जे आहेत, आपण ते थोडेसे रोस्ट करून आपण त्याची पावडर तयार करायची. आणि डिंक जो आहे, डिंकसुद्धा आपण त्याची पावडर करून आपण जर दुधामध्ये जर घेतली तर आपल्या हाडांना फार फरक जाणवेल. आणि दुसरं असं की ज्यांचे गुडघे जर दुखत असेल, जर गुडघे दुखत असेल तर आपण काय करायचं आहे, मोहरीचं तेल घ्यायचं आहे. मोहरीचं तेल घेतल्यानंतर जर आपल्याला ते धोत्र्याचं फळ येतं, ते धोत्र्याचं फळ फोडायचं. ते फोडल्यानंतर ते मोहरीचं तेल गरम करून त्याच्यामध्ये ते चांगलं छान उकळायचं. त्यात भीमसेन कापूर टाकायचा, लवंग टाकायची आणि ते तेल जे आहे आपण गाळून एका काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं. आणि ज्या ठिकाणी दुखतं त्या ठिकाणी आपण संध्याकाळी मसाज करायचा आणि त्याला आपण एक कपडा बांधून ठेवायचा आणि फॅनच्या हवेमध्ये अजिबात त्याला ठेवायचं नाही. त्याच्यामुळे आपली गुडघेदुखी ही कायमची जाणार. आणि सकाळी रोज उठल्यानंतर आपल्याला प्राणायाम करायचा आहे. आणि नित्यनेमाने जर आपल्या शरीराची हालचाल झाली, लवचिक झाली, आपली कंबर वगैरे जे दुखत असेल त्याचे मी प्रकार माझ्या लिंकमध्ये जाऊन बघा. तर कारण मी व्हिडिओ टाकलेला आहे आपल्या कमरेचा आणि पोटाचा. पोट जे आहे आपलं, ते पोट मोठं झालेलं असतं किंवा कमरेचे हाडं, कंबर दुखते, कोणाचे हाडं दुखतात, त्यासाठी मी आपल्याला रोज नित्यनेमाने आपल्याला व्यायाम तो करायचाच आहे. त्याच्याने आपली लवचिकता आपल्या शरीरामध्ये येते. लवचिकता आल्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचं आपल्याला वाकायला असा आपण जे वागतो ते सुद्धा आपल्याला म्हणजे त्रास कमरेला होणार नाही. आणि आपण कुठली पण अशी जड जी वस्तू आहे ती आपण पटकन अशी खाली वाकून उचलायची नाही. तर तसं केल्याने सुद्धा आपल्या कमरेचे मणका हा जो आहे तो सुद्धा हलू शकतो. नित्यनेमाने आपण सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी हे पिलंच पाहिजे. कोमट पाणी पिल्यानंतर उकडूमध्ये बसायचं आहे. म्हणजे उकड मी ते माझ्या चॅनलमध्ये जाऊन तुम्ही लिंक आहे त्याच्यामध्ये बघा, मी सर्व दिलेलं आहे. तर आपण याप्रमाणे जर नित्यनेमाने केलं आणि दूधच प्यायचं आहे आणि आपल्या शरीराला जे काही चांगल्या गोष्टी आहेत, कॅल्शियम वगैरे जे आहे, आणि डोळ्यासाठी आपल्याला डोळ्यासाठी सुद्धा म्हणजे जे काही प्रकार आहे, आपण डोळ्यांना सुद्धा आपण त्रिफळा चूर्णाने सकाळी उठल्यानंतर डोळ्याची नजर जी कमी झालेली आहे तर उठल्यानंतर आपल्याला त्रिफळा चूर्ण टाकून ते पाणी गाळून घेऊन ते थंड पाणीने आपल्याला तोंडाला मारा करायचा आहे. आणि संध्याकाळी झोपताना त्रिफळा चूर्ण हे नित्यनेमाने पिलं पाहिजे. त्याच्याने सुद्धा आपल्या ॲसिडिटी होत नाही, आपलं पोट साफ होतं आणि आपल्याला आम्लपित्तसुद्धा होत नाही. तर या ज्या छोट्या गोष्टी आहेत, जर आपण नित्यनेमाने केल्या तर आपण कधीही आजारी पडू शकणार नाही. आणि ज्यांना डायबिटीज आहे तर डायबिटीजचे सुद्धा मी योगामध्ये प्रकार काय आहे, डायबिटीस कमी करण्यासाठी मी मंडूकासन सांगितलेलं आहे. ते सुद्धा तुम्ही रोज करू शकता, आपल्या मुलांना सुद्धा सांगू शकता. तर चला, तर आता तुम्ही जे ह्या गोष्टी सांगितल्या तर आपले कधीही कंबर हाडं वगैरे दुखणार नाही. तर चला, तर भेटूया नंतर. नमस्कार. आता पूर्वी टाचदुखीची समस्या वयाच्या 40 नंतर व्हायची असते. आता अगदी लहान वयातच मुलांनाही टाचदुखीचा त्रास होतो. या मागील कारणे आणि त्यावर कोणते उपाय केल्यास आपल्याला आराम मिळू शकतो ह्या विषयी काय आहे. तर चला, तर आपलं पहिलं आहे वजन वाढणे. आपल्या वजनाचा पूर्ण भार आपल्या शरीरावर येत असतो, त्यामुळे वजन सतत वाढत असते. तर त्यामुळे टाचासुद्धा दुखू शकतात.
यासाठी व्यायाम, आहार याचा योग्य प्रकारे अवलंब करून वजन नियंत्रण ठेवणे आवश्यक असते. तर दुसरं असं आहे, चपला किंवा बूट जे आहेत, आपल्या चपलांची साईज जी आहे चुकीची असेल तरी सुद्धा आपल्या टाचांचा त्रास होऊ शकतो. इतकेच नाही तर चपलाची सोल जी आहे आपल्या दर्जाची नसेल, खूप मोठ्या प्रमाणाची असेल तरी सुद्धा आपल्या टाचांना त्रास होऊ शकतो. तिसरं असं कारण आहे, कामाचे स्वरूप कसं आहे. सतत उभं राहण्याचे काम असेल किंवा प्रमाणापेक्षा जास्त चालावे लागत असेल तरी सुद्धा पाय आणि टाचा दुखू शकतात. यामुळे आपले कामाचे स्वरूप लक्षात घेऊन त्यानुसार योग्य गोष्टी करणे आवश्यक असेल. तिसरी गोष्ट अशी, रात्री झोपताना टाचांना बर्फाने शेकणे सर्वात उत्तम आहे. त्यामुळे टाचेच्या आतल्या स्नायूंना आराम मिळतो. टाचदुखी काही प्रमाणात आपल्या आटोक्यात येऊ शकते. आता तिसरं कारण, टाचांना तेलाने मसाज केल्याने चांगला आराम मिळू शकतो. त्यामुळे टाचांना नियमित शक्य तेव्हा तेल कोमट करून मसाज करायला हवा. यासाठी मोहरीचे तेल वापरावं तरी चांगला फायदा होईल. गरम पाण्यात मीठ घालून त्यामध्ये टाचा बुडवून ठेवल्यास त्याचाही टाचदुखीसाठी खूप फायदा होतो. आंबे हळद व आयुर्वेदातील अतिशय उपयुक्त घटक आहे आणि दुखणाऱ्या टाचांना या आंबे हळदीचा लेप लावल्यास त्याचाही चांगला फायदा होतो. आहारात कॅल्शियम, व्हिटॅमिन, खनिजे सगळ्या गोष्टींचे प्रमाणात असेल तर यासाठी सुद्धा रात्रीच्या वेळी हलका आहार घेणे, आंबवलेले किंवा आंबट पदार्थ कमी खाणे हाही एक चांगला उपाय आहे.